यवतमाळ येथील एसटी कामगार संघटनेने आपल्या आर्थिक मागण्या शासन व प्रशासनाने सोडवाव्यात या मागणीसाठी यवतमाळच्या विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोग, अरियर्स, वेतनात तफावत अशा प्रकारच्या आर्थिक व प्रशासकीय मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत। आझाद मैदानात कर्मचाऱ्यांनी उपोषण केले। त्यावेळी संघटनेसोबत बैठक घेऊन मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु त्यानंतर काहीही झालेले नाही। परिणामी एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे। याची दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। प्रतिनिधी राहुल मस्के, यवतमाळ। आमचे हे उपोषण आज 13 तारखेला पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून सुरू केलेलं आहे। मागचे 1.5 महिन्यापूर्वी संघटनेने ज्या आर्थिक मागण्या प्रलंबित आहे, ज्याच्यावर शासन आणि प्रशासनासोबत एसटी कामगार संघटनेची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झालेली होती। त्या बैठकीत शासन आणि प्रशासनाने संघटनेला हे जे आर्थिक प्रश्न आहे, जसं 7वा वेतन आयोगाच्या संदर्भातला आहे, 5-4-2.5 याच्यात जी कर्मचाऱ्याच्या पगारात तफावत झालेली आहे, 1% इन्क्रिमेंटचा हा जो फरक आहे, अशा ज्या काही आर्थिक मागण्या आहेत, त्यात DAचं एरियस असो, अशा एकंदरीत आर्थिक मागण्या आणि प्रशासकीय स्वरूपाच्या मागण्या त्या सोडवण्यासाठी दिवाळीच्या दरम्यान जे उपोषण सुरू होतं आझाद मैदानावर, त्याच्या अनुषंगाने शासन आणि प्रशासनाने संघटनेसोबत बैठक घेतली। त्याच्यात लिखित स्वरूपात त्या मागण्या 60 दिवसाच्या आत त्या कमिटीच्या मार्फत समोर ठेवून मान्य करण्याचे आणि ते सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर ते न पाळल्यामुळं संघटनेने 1 जानेवारी 2024ला हे आजच्या तारखेपासून 13 फेब्रुवारीपासून उपोषण सुरू करणार आहे असं त्यांना कळवलं। आजपर्यंत कोणत्याही प्रकारची त्याच्यावर तडजोड न झाल्याने आणि ते मागण्या न सुटल्यामुळं आज पूर्ण महाराष्ट्रभर हे उपोषण सुरू झालेलं आहे विभागीय कार्यालयासमोर। आणि या पुढच्या 2-3 दिवसात याच्यावर जर शासन आणि प्रशासनाने जर काही तोडगा काढला नाही तर आगार पातळीवर हे उपोषण वाढवण्यात येईल आणि याची तीव्रता याच्यापेक्षा अधिक प्रमाणात राहील। काय नाव आपलं? माझा राहुल धार्मिक, विभागीय सचिव एसटी कामगार संघटना यवतमाळ।